तब्बल 8 महिन्याची म्हणजे 30 जूनपर्यंतची मुदत कर्जमाफीची त्यांनी तारीख घेतली असेल. शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे महाराष्ट्र. बच्चू कडूंवरतीच आता विश्वास राहिला नाही. ते काय सेटल झालं का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली शेतकऱ्यांमध्ये. तुम्हाला काय वाटते नेमकं? नाही, खरं म्हटलं तर मागच्या वेळेला ज्यावेळेला अवकाळी पावसातून हा शेतकरी वर्ग पूर्ण उद्ध्वस्त झाला होता, जे सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, हमी भावाचं आश्वासन दिलं होतं, तुम्ही बघितलं तर हमी भाव सरकारने जाहीर केला, पण खाजगी व्यापारी नाफेड वगैरे यांच्या खरेदी बंद होऊन खाजगी व्यापारी पडत्या दारामध्ये शेतकऱ्यांना लुटतायत. हे सगळं सरकारी दरबारामध्ये कळलेलं आहे, मंत्र्यांना कळलेलं आहे, विधिमंडळात चर्चा झालेली आहे. अशा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा रोष फार होता. आम्ही मोर्चे काढले होते, आम्ही आंदोलनं केली होती आणि या सगळं विरोधी पक्षांनी आंदोलन केली, त्यात बच्चू कडूंनी आंदोलन केलं. याचा अर्थ असा होता की शेतकरी रस्त्यावर उतरला. हा शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हा अपेक्षा होती, साहजिकच आहे की ह्या आंदोलनाला ठोस अशा प्रकारचा निर्णय द्यावा. कमिटी केली, त्याला माझा विरोध नाही, परंतु कमिटी केल्यानंतर त्या कमिटी किती महिन्यात देणार, मग मुदतवाढ कमिटीला घेणार का, कमिटीची धोरणं काय, कमिटी कुठल्या पद्धतीने निर्णय देणार आहे, काय त्यांच्या असलेल्या हे असणार आहे, नियमावली असणार आहे. मला एक कळत नाही की कर्जमाफी देण्याच्या बाबतीमधला अभ्यास करण्यासाठी गटच कशाला तयार करायचा लागतो. पवारसाहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली तेव्हा अभ्यास गट घेतला होता का? आणि तशाच प्रकारे राज्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला कर्जमाफी देणार असं जाहीर केलं तेव्हा अभ्यास गट निर्माण करण्यासाठी निर्णय घेतला होता का? हा वेळ काढूपणा आहे. आमचं म्हणणं आहे की सरळ सरळ कर्जमाफी द्यायला जाहीर करायला पाहिजे होती. ठीक आहे, सर्व कर्जमाफी आम्ही देणार, पण या तारखेपासून देऊ असं जरी दिलं असतं तर आम्हाला शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. जी मदत जाहीर केलेली आहे हे सरकार फसवं आहे, सरकारच कर्जबाजारी झालेलं आहे. जी मदत शेतकऱ्यांना जाहीर केलेली होती ती सुद्धा अजून मिळालेली नाही. राज्यातल्या इतर राज्यांना केंद्राने प्रचंड पैसे दिले, महाराष्ट्राला फक्त पहिला हप्ता दिलेला आहे. सरकारची यंत्रणा ढापळलेली आहे. आजही सातारा जिल्ह्यात मधली आजही सर्वेक्षण होत नाही. आजही पाऊस पडतोय रोज आणि त्यामध्ये ऑनलाईन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये तलाठी भेटत नाही, यंत्रणा भेटत नाही, मग शेतकरी हवालदिल झालेला आहे. आमचं म्हणणं होतं की सरसकट मदत द्यावी आणि काल झालेल्या बैठकीमध्ये जे काही 6 महिन्यामध्ये आपण निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं की ते आश्वासन 6 महिन्यात पूर्ण होईल का नाही हे आज मी सांगणार नाही, परंतु यामध्ये वेळ काढून नेलेली आहे एवढं मला वाटतं.